बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपल्याला बघायचं आहे लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. काय बघायचं आहे? लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. बघा लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन म्हणजे काय असतं नेमकं? बघा काय सांगितलेलं आहे, द एलिमेंट कंबाईन विथ इच अदर अँड फ्रॉम अ कंपाऊंड. म्हणजे जेव्हा दोन एलिमेंट एकत्र येतात तेव्हा काय तयार होतो? एक कंपाऊंड तयार होतो. This process is governed by 5 basic laws discovered before the knowledge of molecular formula. बघा या ठिकाणी केमिकल कॉम्बिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा एकत्र एलिमेंट एकत्र येऊन काय तयार करतात? एक कंपाऊंड तयार करतात. आणि या प्रोसेसला कोणी कशाने गव्हर्न केलेलं आहे? दिस प्रोसेस गव्हर्न बाय 5 बेसिक लॉ. याला काही 5 बेसिक लॉ आहेत, डिस्कवर्ड बिफोर नॉलेज ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार करण्याच्या अगोदर हे काय लॉ काय झाले? डिस्कवर्ड झालेले आहेत. बघा आता सगळ्यात पहिला लॉ काय याचा? सगळ्यात पहिला लॉ आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. कोणता लॉ आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. बघा काय सांगतो, अँटोनी लवायझर, या सायंटिस्ट नाव काय? अँटोनी लवायझर. 1743 ते 1794, 743 to 794. हा एक सायंटिस्टनं काय पहिला लॉ तयार केलाय. कोणता आहे? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. म्हणजे याला म्हणायचं अक्षयतेचा नियम, लॉ ऑफ अक्षयत्व. बरोबर आहे. ए फ्रेंच सायंटिस्ट, हा कोणता सायंटिस्ट आहे? फ्रेंच सायंटिस्ट आहे. इज ऑफन रेफर्ड टू ॲज ए फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. या लवायझरला काय म्हणतो आपण? इज अ फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. म्हणजे याला आधुनिक रसायनशास्त्राचं काय म्हणतो आपण? जनक म्हणतो. बरोबर आहे. ही केअरफुली परफॉर्म मेनी कंबशन एक्सपेरिमेंट. त्यांना बरेचसे कंबशन एक्सपेरिमेंट काय केले? निर्माण केले. ही मेनी कंबशन एक्सपेरिमेंट, नेमली बर्निंग ऑफ फॉस्फरस अँड मर्क्युरी. त्यातला महत्वाचं कोणतं आहे? बर्निंग ऑफ फॉस्फरस मर्क्युरी. बोथ इन द प्रेझेन्स ऑफ एअर, बोथ रिझल्ट इन अन इन्क्रीज इन वेट. After several experiments, he found that the weight gained by the phosphorus was exactly the same as the weight lost by air. He observed that total mass of reactant is equal to total mass of product. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी तुला काय आढळून आलं? दॅट इज ए टोटल mass of reactant is equal to total mass of product. म्हणजे आपण रिॲक्शन करण्यापूर्वी जेवढं काही त्या मास घेतलेले त्या रिॲक्शन मध्ये किंवा त्या कंपाऊंडचं तेवढंच आपल्याला वेट आपल्याला आफ्टर द रिॲक्शन कम्प्लिशन नंतर तेवढंच भेटणार आहे. बरोबर आहे. टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. बघ खाली काय सांगितलंय, वेन हायड्रोजन गॅस बर्न अँड कंबाईन विथ ऑक्सिजन टू इल्ड वॉटर, द मास ऑफ द वॉटर फ्रॉम इज इक्वल टू द मास ऑफ द हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंझ्युम. दस द लॉ ऑफ कन्झर्वेशन मास स्टेट दॅट, सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे त्यामुळे mass can neither be created nor destroy. Mass can neither be created nor destroy. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कशाची? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. एक नाही आपण इंग्रजीमध्ये एक वाक्य बघतो बघा, नायदर नॉर, आहे की नाही? म्हणजे हेही नाही आणि तीही नाही. बरोबर आहे. या ठिकाणी काय सांगितलंय? मास कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉय. म्हणजे या ठिकाणी रिॲक्शन करताना कुठल्याही प्रकारचं एक मास एक उत्पादित सुद्धा होत नाही आणि ते मास कमी सुद्धा होत नाही किंवा ते नष्ट होत नाही. म्हणजे जेवढं आपण रिॲक्शन करण्यासाठी इनिशियल जे काही वेट घेतलं होतं तेवढंच वेट आपल्याला फायनल रिॲक्शन झाल्यानंतर मिळणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा लॉस या रिॲक्शनमध्ये दिसून आपल्याला येत नाही. म्हणजे मास एक तर तयार होत नाही आणि
नष्ट होत नाही. मास कॅन नायदर बी क्रिएटेड ऑर नॉट डिस्ट्रॉय. समजलं का? याने बर्निंग ऑफ केली आहे की नाही. बर्न काय कशासोबत केलं त्यानं? रिएक्शन कोणासोबत केली? फॉस्फरस आणि मर्क्युरीची दोन्ही बर्न केली आणि त्याला बर्न केल्यानंतर जेवढे प्रमाणात फॉस्फरस भेटला आणि तेवढ्याच प्रमाणात सुद्धा मर्क्युरी भेटली. त्यानंतर याची केली त्यांना H2O ची आहे की नाही. हायड्रोजन गॅस बर्न्स अँड कंबाईन विथ ऑक्सिजन टू yield वॉटर आहे की नाही. याचं काय yield तयार झालं? वॉटर. अँड द मास ऑफ द वॉटर फ्रॉम इज इक्वल टू द मास ऑफ द हायड्रोजन अँड ऑक्सिजन कंझ्युम आहे की नाही. जेवढं काही कंझ्युम झालेलं आहे हायड्रोजन ऑक्सिजनचं. Thus the law of conservation mass state that mass neither created nor destroyed. म्हणजे याच्यामध्ये मास तयारच झाले नाहीये आणि मास नष्टही झालेलं नाही. बघा दुसरा लॉ काय सांगतो आपला? लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन म्हणजे निश्चिततेचा नियम आहे की नाही. निश्चिततेचा प्रमाण. लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन. बघा फ्रेंच केमिस्ट जोसेफ प्रोस्ट. कोणता केमिस्ट आहे? जोसेफ प्रोस्ट. परफॉर्म एक्सपेरिमेंट ऑन 2 सॅम्पल ऑफ क्युप्रिक कार्बोनेट. त्यानं 2 सॅम्पल दिले क्युप्रिक कार्बोनेट. ऑन द सॅम्पल वॉज नॅचरल इन ओरिजिन अँड अदर वॉज अ सिंथेटिक वन. ही फाउंड दॅट कंपोजिशन ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन इट वॉज सेम फॉर बोथ द सॅम्पल ॲज शोन इन बिलो. बघा इथे एक टेबल दिलं आहे क्युप्रिक कार्बोनेटचा. बरोबर आहे. खाली दिले पर्सेंटेज ऑफ कॉपर, पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन आणि पर्सेंटेज ऑफ कार्बन. कॉपर, ऑक्सिजन, कार्बन तिन्हीचे पर्सेंटेज दिले आहे. पहिले नॅचरल सॅम्पल म्हणजे कॉपरचं पर्सेंटेज आहे 51.35, ऑक्सिजनचे 90.74, कार्बनचे 38.91, सिंथेटिक सॅम्पलचे 51.35, ऑक्सिजनचे 90.74 आणि कार्बनचे 38.91. दिस लेट जोसेफ प्रोस्ट टू स्टेट दॅट द लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन ॲज फॉलो. तर खाली काय लॉ सांगतो पाहता ना. ए गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट बाय वेट इरिस्पेक्टिव्ह ऑफ सोर्सेस. ए गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन द सेम एलिमेंट इन सेम प्रपोर्शन. द व्हॅलिडिटी ऑफ दिस लॉ हॅज बीन कन्फर्म by various experiments. This law is sometimes referred to law of definite proportion. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या लॉ मध्ये त्या काय सांगितलंय? निश्चिततेचा नियम काय सांगतो? त्यानं 2 प्रकारचे सॅम्पल घेतले क्युप्रिक कार्बन. एक घेतलं नॅचरल आणि एक दुसरं घेतलं सिंथेटिक. तर नॅचरल मध्ये जेवढे काही पर्सेंटेज होते कशाचे? कॉपरचे, ऑक्सिजनचं आणि कार्बनचं. तेवढ्याच प्रमाणात पर्सेंटेज कशाचे? सिंथेटिकचे म्हणजे कृत्रिमरित्या तयार केले. 51.35, 90.74 आणि 38.91. म्हणजे त्याला काय सांगायचंय? ए गिव्हन कंपाऊंड ऑलवेज कंटेन एक्झॅक्टली द सेम प्रोपोर्शन. आपल्याला जे काय सुरुवातीचं जे काय कंपाऊंड दिलेलं आहे त्याच्यामध्ये सेम प्रोपोर्शन मध्ये जेवढं काही वेट आहे तेवढंच वेट कशामध्ये? त्या दुसऱ्या कंपाऊंडमध्ये सुद्धा आहे. म्हणजे कंपाऊंड कोणताही असो त्याच्यामध्ये जेवढे काही एलिमेंट असतात ते एलिमेंटचं प्रमाण काय असतं? सारखंच असतं आहे की नाही. यामध्ये कार्बन सारखं आहे, ऑक्सिजन सारखं आहे, कार्बन सारखं आहे की नाही. दोन्हीमध्ये बघा सारखं आहे. मग याच्यावर त्यानं काय सिद्ध केलं की कुठलाही एखादा कंपाऊंड घ्या, वेगवेगळे कंपाऊंड घ्या, त्याच्यामध्ये त्या एलिमेंटचं पर्सेंटेज काय असतं? त्याच प्रमाणात असतं. एक तर नॅचरल असेल किंवा सिंथेटिक असेल आहे की नाही. अशा प्रकारे आपण कोणता पाहिला? लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन. तिसऱ्या प्रकारचा लॉ बघायचा आपल्याला लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन म्हणजे गुणित प्रमाणित नियम. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. बघ आता या लॉ मध्ये काय सांगितलेलं आहे? दिस लॉ प्रपोज बाय जॉन डॉल्टन. हा कोण प्रपोज केलेला आहे? जॉन डॉल्टन इन 1803. किती? 1803 मध्ये. इट वॉज बी ऑब्झर्व दॅट 2 or more एलिमेंट मे फ्रॉम मोर दॅन 1 कंपाऊंड. लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन समराइज मेनी एक्सपेरिमेंट ऑन सच अ कंपाऊंड. आता त्याने काही एक्सपेरिमेंटद्वारे हे सिद्ध केलेलं. बघा काय सांगतो? वेन 2 एलिमेंट ए आणि बी, जर 2 एलिमेंट असेल ए आणि बी, फ्रॉम मोर दॅन वन कंपाऊंड, द मास ऑफ द एलिमेंट बी दॅट कंबाईन विथ गिवन मास ए आर ऑलवेज इन द रेशिओ ऑफ स्मॉल होल नंबर. म्हणजे जर 2 एलिमेंट आपण घेतले ए आणि बी, बरोबर आहे, आणि त्याचा एक कंपाऊंड जर तयार केला, मोर दॅन 1 कंपाऊंड जर तयार केला, तर त्याचं काय येणार आहे?
the mass of the element B then combined with given mass of A are always in the ratio of small whole number. त्याचा रेशिओ कसा येणार आहे, स्मॉल होल नंबर ना, त्या दोन्हीचं काय येणार आहे, रेशिओ येणार आहे. बघा आता पुढे समजा काय सांगितलंय, फॉर एक्झाम्पल काय सांगितलं त्यांनी, हायड्रोजन कंपाऊंड विथ ऑक्सिजन, हायड्रोजन कोणासोबत कंबाईन केला, ऑक्सिजन सोबत, फ्रॉम टू कंपाऊंड नेमली वॉटर अँड हायड्रोजन पेरॉक्साईड. आता दोन कंपाऊंड आपण समजा हायड्रोजन ऑक्सिजन आहे, पण दोन वेगवेगळे कंपाऊंड तयार केले, एक तयार केला त्यांना वॉटरचा आणि दुसरा तयार केला त्यांना हायड्रोजन पेरॉक्साईडचा. तर वॉटरचा फॉर्म्युला आहे H2 म्हणजे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, आणि हायड्रोजन पेरॉक्साईडचं काय आहे, 2 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन. बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, आता बघा पहिला वॉटरचा, वॉटरमध्ये काय 2 हायड्रोजन आणि 2 ऑक्सिजन आहे, 2 ग्रॅम हायड्रोजन 2 ग्रॅम ऑक्सिजन. म्हणजे हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे, ॲटॉमिक मास नंबर 1 आहे, 2 घेतले म्हणजे 2 ग्रॅम. आता याचं किती आहे, 2 ग्रॅम म्हणून याचा किती असतो, ॲटॉमिक नंबर 8 असतो, मास नंबर किती झाले, 16 झाला आहे की नाही, याच्या डबल मास नंबर, म्हणजे हायड्रोजन 2 असल्यामुळं. आता समजलं कसं आलं आहे बघा. आता या ठिकाणी काय आहे, हा हायड्रोजन, हा काय आहे, ऑक्सिजन आहे. आता H2 म्हणल्यावर 2 हायड्रोजन आहे, 2 म्हणल्यावरचं किती येईल, हे 2 येईल, बरोबर आहे. या ठिकाणी ऑक्सिजन किती, एकच आहे, 1 म्हणल्यावर 8 16 म्हणजे किती ग्रॅम आहे, 16 ग्रॅम आहे. हे किती येईल, 2 ग्रॅम येईल, म्हणजे याची टोटल बेरीज किती येईल वॉटरची, वॉटर 18 ग्रॅम. म्हणजे हायचं रेशो कसं आलं, स्मॉल होल नंबर. आता दुसरं बघा, हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये काय आहे, H2O2, H2O2, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन, याच्यामध्ये किती ग्रॅम असणार आहे, 2च ग्रॅम असणार आहे ते, कारण H2 आणि इथं H2 होतं, इथं 2 ग्रॅम होतं, इथं सुद्धा H2 म्हणजे 2 ग्रॅम प्लस. आता इथं O2 किती आहे, O2 2 म्हणलं 16चं किती होईल, 32 होईल. म्हणजे किती झालं टोटल आहे हायड्रोजन पेरॉक्साईड, हायड्रोजन पेरॉक्साईड 32 आणि 2 34 ग्रॅम. याचं किती झालं 34 ग्रॅम, वॉटरचं किती झालं 18 ग्रॅम. मग त्यानं पुढं काय सांगितलं बा, इट इज फाउंड दॅट द 2 masses ऑफ द ऑक्सिजन 16 ग्रॅम अँड 32 ग्रॅम. ऑक्सिजनचे 2 मास आले, या ठिकाणी ऑक्सिजनचा मास किती 16 ग्रॅम आलेला आहे, याच्या ठिकाणी किती आलेलं 32 ग्रॅम आलं आहे. विच कंबाउंड विथ अ फिक्स मास ऑफ हायड्रोजन, त्या ठिकाणी हायड्रोजनचं मास कसं होतं, फिक्स होतं, इथं सुद्धा 2 ग्रॅम होतं, इथं सुद्धा 2 ग्रॅम आहे. आता हायड्रोजन सोबत आलं 18 ग्रॅम आणि ऑक्सिजन सोबत आलं, सॉरी हायड्रोजन इथं ऑक्सिजन सोबत आलं, वॉटर सोबत आलं 18 ग्रॅम आणि हायड्रोजन पेरॉक्साईड सोबत आलं 34 ग्रॅम. म्हणजे आर इन द रेशिओ ऑफ स्मॉल होल नंबर आहे, याचा रेशिओ कसा आला, स्मॉल होल नंबर. म्हणजे पहिल्यामध्ये ऑक्सिजन किती आलं 16 आलं, दुसऱ्यामध्ये किती आलं 32 आलं, म्हणजे रेशिओ कसा आला त्याचा 1:2. 1:2 म्हणजे हे झाले 1 प्रमाण, हे झालं 2 प्रमाण, रेशिओ कसा आला 1:2. आता दुसरं एक्झाम्पल काय सांगते त्याने, नायट्रोजन अँड ऑक्सिजन कंबाउंड विथ फ्रॉम 2 कंपाऊंड नायट्रिक ऑक्साईड अँड नायट्रोजन डायऑक्साईड. नायट्रोजनचं एक्झाम्पल घेतलं त्यानं, नायट्रोजन ऑक्सिजनचे 2 कंपाऊंड तयार केले, एक केला नायट्रिक ऑक्साईड आणि दुसरा केला नायट्रोजन डायऑक्साईड. बघा आता नायट्रोजन कोणता आहे, नायट्रोजन आहे की नाही, नायट्रोजन आहे, त्याच्यानंतर ऑक्सिजन आहे. आता नायट्रिक ऑक्साईड म्हणल्यावर काय येणार आहे, नायट्रिक आहे की नाही, आणि दुसरं आहे नायट्रोजन डायऑक्साईड. याच्यामध्ये नायट्रोजन किती आहे, N2O2, बरोबर आहे, N2O2. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे नायट्रोजनचं 14 ग्रॅम, या ठिकाणी ऑक्सिजनचं किती आलेलं आहे 16 ग्रॅम. नायट्रिक ऑक्साईड, नायट्रिक ऑक्साईड किती आलं याचं 16 आणि 14 30 ग्रॅम आलं. दुसरं काय आहे नायट्रोजन डायऑक्साईड आहे की नाही, नायट्रोजन डायऑक्साईडचं नायट्रोजन घ्या आणि दुसरं कोणतं आहे ऑक्सिजन घ्या, याचं 14 ग्रॅम, याचं 32 ग्रॅम, इज इक्वल टू किती झालं आहे 14 आणि 32. कारण O2 आहे ना, हे N2O होतं आहे, हे काय होतं सॉरी N2 होतं, मग 2 नायट्रोजन होतं, 1 ऑक्सिजन होतं, म्हणून हे झालं 30 ग्रॅम. आता याचं किती आहे N2 आणि O2 म्हणल्यावर 32 झालं, म्हणजे 14 आणि 32 किती झाले 46 ग्रॅम. हे काय झालं नायट्रोजन डायऑक्साईड, हे काय झालं नायट्रोजन डायऑक्साईडचं, हे झालं नायट्रिक ऑक्साईड. म्हणजे याचं किती झालं, हे झालं 30 ग्रॅम
याचं झालं 46 ग्रॅम. बघा त्यानं काय सांगितलं पुढं, हिअर यू फाइंड दॅट द टू मासेस ऑफ ऑक्सिजन हिअर 16 ग्रॅम आणि 32 ग्रॅम. ऑक्सिजन 2 मास सांगितले, एक 16 ग्रॅम आणि दुसरं 32 ग्रॅम. व्हेन कंबाईन विथ ए फिक्स मास ऑफ नायट्रोजन, नायट्रोजन मास किती फिक्स येते 14 ग्रॅम है की नाही. आर इन द रेशिओ ऑफ स्मॉल होल नंबर, स्मॉल होल नंबर मध्ये रेशिओ लागायचा. याचा म्हणजे 16 ग्रॅम याच्यामध्ये 32 ग्रॅम म्हणजे किती आलं हे 1:2. हे झालं 16, पहिलं म्हणजे 16 आणि दुसरं मध्ये 32. रेशिओ किती आला 1:2. समजलं का. या लॉ मध्ये काय सांगितलं, कुठलाही कंपाऊंड तयार करताना जेव्हा 2 एलिमेंट असतात त्यातला दुसरा एलिमेंट जो असतो त्याचा रेशिओ कधी येतो, कसा येतो नेहमी, पहिला एलिमेंट जर सेम असेल तर दुसऱ्या एलिमेंटचा रेशिओ कसा येतो, दॅट इज ए स्मॉल होल नंबर. अशा प्रकारे आपण आज 3 लॉ पाहिले. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ डेफिनेट प्रोपोर्शन आणि लॉ ऑफ मल्टिपल प्रोपोर्शन. तर उद्याच्या लेक्चरला आपण लॉ ऑफ गे लुसेक लॉ बघू आणि ॲव्होगाड्रो लॉ हे आपण उद्याच्या लेक्चरला बघू. ओके, थँक्यू.